दोन पैसे जास्त मिळतील असं वाटलं. मग त्याच्यामध्ये विचारांती खजूर हे पीक आलं. बरोबर. खजूर हे पीक कसं आलं, कारण याला इतिहास आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक नाड्यावड्यामध्ये शिंदीचे झाडं असतात आणि हे खजूर पीक शिंदी वर्गातलं आहे. बरोबर. पुढे जर आम्हाला पीक फळावर आल्या अनुभवाला आले की त्याच्या गोडीशी संबंध त्या केचा आहे, म्हणजे पोटॅशचा. बरोबर. म्हणजे आपण जर मादी झाडापासून मुनवा लावला तर ते झाड मादीच निघणार. बरोबर. नर झाडापासून मुनवा घेतला नरच निघणार. तर ही आमची लागवड 3 टप्प्यात झालेली आहे. हो. पहिला टप्पा 7.5 एकरचा, दुसरा बी 8 एकरचा आणि तिसरा 9 एकरचा टप्पा. अशी आमची एकंदरीत 26-28 एकर लागवड झालेली आहे. आमचे मार्केटिंग लोकलला होते. आता आम्ही रोडला स्टॉल लावला तिथं होतं. हो. आणि बेंगलोरला जातो माल. एका झाडाचं आम्ही रेकॉर्ड केलं पोटॅशियम 3 क्विंटल. अरे बापरे. याला हार्वेस्टिंग केलेला माल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. बरोबर. आपण ते फार आवश्यक आहे. आता आम्ही आमच्याकडे 40-50 पेटीपर्यंत कोल्ड स्टोरेज आहे आमच्याकडे. काय याच्यामध्ये जे आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हो बरोबर. तुकोबारायाचा अभंगच येतो. बरोबर आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंग मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी खजुराच्या बागेमध्ये आलेलो आहे. आणि जर मित्रांनो खजूर पिकाचा जर विचार केला तर हे आपल्या महाराष्ट्रासाठी आगळं वेगळं थोडंसं नवीन पीक आहे. आणि याचं जे सुरुवातीचं जे आपण ह्या पिकाचा जर थोडंसं इतिहास बघितला तर हे इराक आणि इजिप्त देशामध्ये हे सुरुवात झालेली आहे. याचं 4-5 हजार वर्षापूर्वीपासून तिथं हे पीक इथं लागवड केली जाते तिथं. त्याच्यानंतर जर जगाचा विचार केला तर जगातील अनेक देशामध्ये हे तिथून त्याच्यानंतर पसरत गेलं. त्यातूनच मित्रांनो हे भारतामध्ये सुद्धा आलं. आणि भारतामधील काही जे राज्य आहे त्याच्यामध्ये गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, या राज्यांमध्ये याची जास्त लागवड केली जाते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची लागवड आता होत आहे किंवा आता बऱ्याच ठिकाणी याची लागवड झालेली आहे. आणि त्यातूनच मित्रांनो आता मी परभणीमध्ये आलेलो आहे. आणि इथं परभणीमध्ये या आसोला या गावामध्ये इथं याची लागवड झालेली आहे. जवळपास इथे एक 1600 ते 1650 झाडांची इथं लागवड झालेली आहे. आणि हे जे पीक आहे मित्रांनो, याचं कशा पद्धतीने याचं उत्पादन घेतलं जातं, याचं ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, या लागवड कशी करतात, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं, तर याचा पूर्ण एक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे. तर सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत करतो आज आपल्या व्हिडिओमध्ये. आणि सर एक थोडासा परिचय द्या, त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मी अनंतराव नारायणराव जावळे, राहणार आसोला, तालुका, जिल्हा परभणी. मी निवृत्त कृषी संचालक आहे. ओके. डिसेंबर 2013ला रिटायर झालो. ओके. आणि मी विचार केला की आपण कृषी विभागामध्ये काम केलेलं आहे आणि आपण शेतीमध्येच आपण उर्वरित आपल्याला याच्यामध्ये जे हे आहे उपक्रम आपल्याला राबवायचे, शेतीमध्ये राबवायचे. पण याच्यावर साकल्याने विचार केला, परंतु सध्याच्या पीक परिस्थितीमध्ये येणारे प्रॉब्लेम, समस्या आणि त्याच्यामधून आपल्याला एवढी मेहनत करून येणार उत्पन्न, याचा विचार केला तर ताळमेळ बसत नव्हता. बरोबर. म्हणून आम्ही विचार थोडासा केला की बाबा ह्या पारंपरिक शेतीला थोडासा फाटा देऊन आपण अपारंपरिक म्हणजे काय नाविन्यपूर्ण पिकाच्या द्वारे आपण शेती केली, शेतीमध्ये समावेश केला तर आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील असं वाटलं. मग त्याच्यामध्ये विचारांती खजूर हे पीक आलं. बरोबर. खजूर हे पीक कसं आलं, कारण याला इतिहास आहे की आपल्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक नाड्यावड्यामध्ये शिंदीचे झाडं असतात आणि हे खजूर पीक शिंदी वर्गातलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे आपल्याकडे म्हणजे हवामानाचा विचार केला तर आपल्याकडे हे पीक येऊ शकतो असं आमचं ठाम मत झालं. आणि सॉईल टाईपचं म्हणतो आपल्याला सॉईल आपल्याकडे हे विशेष सॉईल्स आहेत, चांगल्या प्रकारे निचरा होतीचा होतो. आणि हे पीक आताच आपण म्हटल्याप्रमाणे अरेबियन कंट्रीमधलं पीक आहे. बरोबर. तिकडे रेताळ जमीन आहे, तिकडे येतं. आपल्याकडे चांगली एवढी जमीन असून का येणार नाही, तेही आम्ही विचार केला. आणि आमचं मत असं ठाम झालं की सॉईल टाईप देखील याला सुटेबल होऊ शकेल. त्यानुसार आम्ही अनालिसिस केलं सॉईलचं. बरोबर. याच्यामध्ये असणारे पिकाला लागणारे अन्न घटक आहेत ते आपल्या जमिनीमध्ये आहेत की नाही याची आधी खात्री केली. विशेषत्वाने आम्हाला असं आढळून आलं की आमच्या जमिनीमध्ये पोटॅशची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे. हे विशेष सॉईलमध्ये असतेच, बरोबर, तो काही विषयच नाही. आणि ती
पुढे चालून आम्हाला पीक फळावर आल्यावर अनुभवाला आले की त्याच्या गोडीशी संबंध त्या केचा आहे, म्हणजे पोटॅशचा. हा पोटॅशचा. बरोबर. आणि अनुभवाला चांगला आला मला. बरोबर. तर हे क्लायमेटिक कंडिशन आहे, सॉइल टाईप ही आपली चांगली इथं सुटेबल आहे. आमच्या अनुभवाला आलं, आम्ही हे पीक 3 टप्प्यामध्ये याची लागवड केलेली आहे. बरं, तर आता सुरुवातीची लागवडीपासून तर आपण करणारच आहोत. तर आता सुरुवातीपासून याचा विचार केला तर आपण स्टेप बाय स्टेप याची माहिती घेऊ. तर आता सर्वसामान्य शेतकरी, आता बरेच शेतकऱ्यांना हे पीक बघितल्यानंतर, याची जे उत्पादन बघितल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की आपण ही लागवड करायला पाहिजे. पण आता याचा जो खर्च आहे तो भरपूर खर्च आहे. बरेच जण याच्यामध्ये आता मागे सरकतात खर्च बघून. पण आपण तरी जरी विचार केला, याची एक पूर्ण माहिती या व्हिडिओमधून दिली आपण, तर बऱ्याच जणांना याचं एक पूर्ण लक्षात येईल कशा पद्धतीने आहे. तर त्याच्या उद्दिष्टानं समजा आता आपण सुरुवात केली तर लागवड करत असताना याच्यात महत्वाचं आहे झाडं. त्याच्यामध्ये झाडं कशी भेटतात, कुठं भेटतात आणि याची किंमत काय आहे, लागवडीचा कॉस्ट काय आहे, म्हणजे त्याचा पूर्ण. आता याच्या प्लांटिंग मटेरियल म्हणतो आपण, जे लागणारं आवश्यक रोप आहे आपल्याला, हे रोप आपल्याला 2 प्रकारे मिळू शकतं. एक तर शाकीय पद्धतीने लागवड करून आणि एक बियापासून आपल्याला. परंतु कसं आहे की बियापासून लागवड करणं हे धोक्याचं आहे. बरोबर. कारण कसं आहे की हे झाड जे आहे, नर झाड वेगळं असतं, मादी झाड वेगळं असतं. आपल्याला जर समजा पीक घ्यायचं असेल चांगल्या भरघोस, तर मादी झाडांची संख्या जास्ती पाहिजे. तरी किती पाहिजे एका एकरमध्ये? एका एकरमध्ये आपल्याला 60 झाडं असतात पूर्ण झाडं. हो, सांगतो ना. बियापासून लावलं तर हे मादी आहे का नर कळत नाही. बरोबर. म्हणून आपण बियापासून लागवड न करता याची आपल्याला टिश्यू कल्चर किंवा केळीसारख्या केळीला जसे मुनवे येतात, या झाडाला देखील मदर प्लांटला मुनवे येतात, त्या मुनव्यापासून लागवड केली. बरोबर. म्हणजे आपण जर मादी झाडापासून मुनवा लावला तर ते झाड मादीच निघणार. बरोबर. नर झाडापासून मुनवा घेतला नरच निघणार. म्हणून आपल्याला बियापासून लागवड करणं हितकारक नाहीये. म्हणून आपल्याला टिश्यू कल्चर आणि ऑफशूट त्याला म्हणून आपण, ऑफशूट द्वारे त्याची लागवड केली पाहिजे आपण. म्हणजे जर आपण बियांपासून लागवड केली तर आर्थिकदृष्ट्या पुढे खूप मोठं नुकसान होऊ शकतं याच्यामध्ये. हो ना. टिश्यू कल्चर नाही, ज्यावेळेस फळावं लागले याला सर्वसाधारणपणे आता आपण असा अंदाज काढू, आपण जर बियापासून जर समजा लागवड केली तर नर निघतो का मादी निघतो माहित नाही, ते माहित नाहीये आपल्याला. आणि जर समजा आपण लावले बिया, सगळे बी लावल्या, अंदाजे 50% नर 50% मादी निघते. काय कामाचं ते? काहीच नाही, आपल्याला उत्पादन मिळणार नाही, उत्पादन मिळणार नाही. त्याच्यामुळं देशवे आपल्याला जायचंच नाही, सीडद्वारे लागवड करायचीच नाही याची. सेक्शुअल प्रोपगेशन त्याला म्हणून आपण. आता आपण समजा टिश्यू कल्चरच्या झाडांद्वारे याची लागवड केली तर प्लांट पॉप्युलेशन जे आहे तर 1 एकरमध्ये मादी झाडं किती पाहिजे, त्याच्यानंतर नर झाडं किती पाहिजे? आता नराचं कमीत कमी 10% ते प्रमाण पाहिजे. 10% आपण ठेवू, म्हणजे 60 मधून 6 झाडं समजा आपण ठेवू. जास्ती लावा, फायदाच आहे ते आपल्याला. कारण पावडर मिळत नाही. आम्हाला जी समस्या आहे ती आता, ते पावडर न मिळण्याची समस्या मोठी आहे. आम्हाला गुजरात मधून विकत आणावं लागतं पॉलिनेशन जे करण्यासाठी. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फिमेलचे 60 झाडं घ्यायचे त्या ठिकाणी कमीत कमी 10 झाडं लावाच. बरोबर आहे. म्हणजे 50 झाडं ही आणि 10 झाडं ही करणं गरजेचं आहे. प्रमाण ठेवा. बरोबर. म्हणजे हे जे अडचणी आहेत आपल्याला अनुभवातून आपल्या लक्षात येत आहे. बरोबर, आवश्यकच आहे ते. आपल्याला 10 प्रपोर्शन ठेवायचं त्याच्यामध्ये, नर पाहिजेच आपल्याला. बरोबर. पण आता आपण झाडं जी सुरुवातीला आणली 2016 साली आपण लागवड सुरुवात केली, ती कुठून आणली होती आपण झाडं? हे झाड म्हणजे तसं ब्रॉडली सांगायची गुजरात मधून आणली. आता पुन्हा त्याच्यामध्ये मायन्युटली बघितलं तर वलसाड जिल्ह्यामध्ये गुजरातच्या अतुल लिमिटेड म्हणून कंपनी आहे, केमिकल कंपनी आहे. तर त्यांच्याकडे ती डीलरशिप आहे, नर्सरी आहे त्या ठिकाणी. ते त्या ठिकाणून आपल्याला झाड पुरवठा करतात. बरं, आता बेसिकली हे झाड त्यांच्या नर्सरीमध्ये युकेच्या लॅब मधून आलेले झाड आहे. युनायटेड किंगडम मधून आले, टिश्यू कल्चरच्या लॅब मधून झाड आलेले. बरं, आता हे जे आहे तर नर्सरीमध्ये किती कालावधी लागतो याला? सुरुवातीपासून नर्सरीमध्ये 2 वर्ष. त्याच्यानंतर आपण लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग कधीपासून सुरुवात होती याची? ती आपल्या शेतामध्ये लागवड केली की 3 वर्ष पूर्ण झाली की पहिलं पीक. म्हणजे पूर्ण जर आपण विचार केला तर ते 2 वर्ष आणि हे 3 वर्ष, 5 वर्ष मित्रांनो याला फळं येण्यासाठी लागतात आपल्याला. बरं,
तर सर याच्यामध्ये आता आता थोडंसं करेक्शन करतो. हा. आपल्या लागवड केल्यापासून 3 वर्षातच त्याला येते. 3 वर्ष पूर्ण झाले हा. येते. आपण हेच धरूया याच्यामध्ये. बरं. 2 वर्ष तिकडे राहत असेल आपल्याला त्याचं टेन्शन नाही आपल्याला. बरोबर. हा. आपलं पकडलं तर आपलं आपण 3 पकडायचं. वर्षात पकडायचं हो आपण. हो हो. बरोबर आहे. कारण हम्म. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला बरोबर. लागवड करायची असेल तर आपण डायरेक्ट रोपच आणणार त्याचे. हो हो हो. बरं सर, आता आपल्या शेतामध्ये पूर्ण किती लागवड झालेली आहे आता पूर्ण? आता ही आमची लागवड 3 टप्प्यात झालेली आहे. हो. पहिला टप्पा 7.5 एकरचा, दुसरा बी 8 एकरचा आणि तिसरा 9 एकरचा टप्पा. हा. अशी आमची एकंदरीत 26-28 एकर लागवड झालेली आहे. तर आमची सगळी 26 ते 28 एकर आपली लागवड 3 आहे. टप्प्यामध्ये ही लागवड आहे. बरं. आणि हा. हे बघून गावात देखील आमच्या तेवढीच लागवड म्हणजे 22 एकर आमच्याकडे लागवड झालेली आहे. बरं, म्हणजे आपल्या आसोला गावामध्ये पूर्ण 52 एकर वरती 52 पूर्ण याची लागवड आहे. हो, तर सर आता आपल्याला याच्यातून अनुभव आलाच असेल की कोणती व्हरायटी याच्यामध्ये आहेत किंवा आपल्याला जाणून घ्यायची याच्यामध्ये पूर्ण व्हरायट्या किती आहेत, त्याची वाहनं किती आहेत हा. आणि त्याच्यातून लागवड कोणती केली पाहिजे आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर हो. केली तर? आणि आता याच्या वाहनाचा विचार घेऊन व्हरायटी असंख्य आता. बरं. आता पाहिलं उदाहरण द्यायचं खुनेची. ओके. खुनेची म्हणजे ज्या व्हरायटीचा कलर आपण रक्तासारखा आहे, लाल लाल कलर आहे. हो, बरोबर. म्हणून त्याला खुनेची म्हणलेलं आहे. हो. आता आमच्याकडे जे प्लांटेशन आहे सगळं बरहीच आहे. ओके. बरहीच आहे. बरं सगळं. सगळं बरही आहे. बरं. मग हा. त्याचा आजवा असेल, हा. मेटजूट असेल, हो, हो. अनेक व्हरायटी आहेत. बरोबर. मग आपण हे निवडण्याचं काय कारण आहे याच्या हा, मागे? हे टेबल फ्रूट आहे. ओके. हे जे आहे ना टेबल फ्रूट आहे. आता हे परिपक्व झाले की आपल्याला असं सर्व करता येते टेबल फ्रूट. ओके. म्हणजे सगळीकडे हे खाण्यासाठी हो, हो, मागणी हो. आहे भरपूर याला. हो हो. बरं सर, आता याच्यानंतर आपण व्हरायटीची निवड आपण याच्यात ही चांगली आहे म्हणून आपण केलेली आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये जे मशागत आपण म्हणतो याच्यामध्ये की आता लागवड कशापासून म्हणजे कशी करायची याची, त्याच्यानंतर कशी मशागत करायची याच्यानंतर? आपल्याला जमिनीची निवड केल्यानंतर 8x8 मीटरवर आपण त्याची लागवड केली पाहिजे. 8x8 मीटरवर म्हणजे फूट जर काढलं लेआउट आपण तर? करायचा. त्या लेआउट करायचा. ओके. 8x8 मीटरवर लेआउट टाकायचा. आणि आपण त्या 8x8 मीटरच्या अंतराने 1 मीटर खोल खड्डा केलाच 1x1 चा ओके. खड्डा केलाच पाहिजे. ही सगळी प्रक्रिया उन्हाळ्यामध्ये झाली पाहिजे. बरोबर. उन्हाळ्यामध्ये प्रक्रिया झाली पाहिजे. त्याच्यामध्ये मग थोडंसं उन्हाने खड्डे तळू द्यायचे. हो. म्हणजे स्टरलायझेशन होऊन जातं. आणि त्याची काढलेली माती जी आहे त्या मातीमध्ये प्रमाणामध्ये शेणखत, रासायनिक खत, ओके. फंजिसाईड, इन्सेक्टिसाईड हो. प्रमाणामध्ये मिसळून ते मिक्सरनं ते खड्डा भरायचा. व्यवस्थित उन्हाळ्यामध्ये हे कारण हा, ते भरायचा असंच असा. आणि थोडासा वर आला पाहिजे ग्राउंडच्या वर. बरोबर. ते आपण म्हणतो आपण जर दुरडी म्हणतो आपण त्याला, टोपलं उघडे टाकलं तेवढा असा वर आला पाहिजे. हो हो. हा, म्हणजे काय की पावसाळ्यात पुन्हा संक होतो खड्डा, म्हणजे दबतो खड्डा. बरोबर. आणि चांगल्या प्रकारे खड्डा शेड झाला व्यवस्थित. शेड झाला की आपल्याला जुलै ऑगस्ट मध्ये लागवड त्याची केली पाहिजे. पावसाळ्यामध्ये लागवड केली पाहिजे. आणि बेस्ट सीझन पावसाळा लागवडीसाठी कोणत्याही पिकाला चांगलाच आहे. बरोबर. आता आमच्या जे याच्यामध्ये बघितलं आपण, पहिला टप्पा जे याच्यामध्ये 7.5 एकरचा आम्ही मार्च मध्ये लागवड केलेली. कडक उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यात केलेली आहे. मग ते आता कडक उन्हाळ्यात ते प्रयत्नाची पराकाष्ठा करून आम्ही ते जगवली बाग. काही विषय नाही. पण ते सहजरित्या आपण बाग उभी करू शकतो लागवड करून जुलै ऑगस्ट मध्ये. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. बरोबर. म्हणजे सर आता आपण 8 मीटर म्हणतोय तर म्हणजे एक सरासरी फुटामध्ये काढलं तर 25 फुटावर 25 फूट 25x25 ची लागवड करायची. 25 फूट. हा, 25 फूट पाहिजे म्हणजे पाहिजेच. तेवढंच अंतर पाहिजे. मग त्याच्यात असं आहे की आपण आम्हाला आधी वाटलं की एवढं आपण 8x8 मीटर अंतर फार मोठं अंतर झालं. परंतु कसं आहे आपण ते अंतर पिका घेऊ शकतो, काय अडचण नाही. आणि आता बघा ही परिस्थिती अशी आहे, झावळ्या 2 पिका 2 याच्या मिळालेल्या एकमेकाला मिळालेल्या. आता कोटी गेला 8 मीटर अंतर मिळालं अंतर. हा, मिळालं. म्हणजे 8 मीटर ठेवायलाच पाहिजे. तुम्ही हलक्या जमिनीमध्ये किंवा मध्यम जमिनीमध्ये कमी एखाद्या मीटरने करा. बरोबर. पण भारी जमिनीमध्ये ते नो कॉम्प्रोमाइज 25 फूट पाहिजे. हो हो. कारण आंतरपीक आपल्याला दिसतंय तुमच्या याच्यामध्ये. आता पूर्ण 25-26 एकर जे आहे आपलं, तर सगळ्या याच्यामध्ये आंतरपीक तुम्ही सोयाबीन घेता का इतर काही घेता का त्याच्यामध्ये? खरीपामध्ये आम्ही सोयाबीन घेतो. बरं. आणि रब्बीमध्ये हरभरा. 2 पिकं आपल्या याच्यामध्ये. 2 पिकं आपल्या येतात. आंतरपिकाला काही बाधा येत नाही याच्यामध्ये. काही नुकसानच. आणि गेल्या वर्षीचा आमचा प्रयोग यशस्वी असा झाला की या मोठ्या खजरामध्ये आपण उभे आहेत त्याच्यामध्ये हळद हे पीक घेतलं. कारण पाहिलं हळद हे शेड लविंग प्लांट आहे. बरोबर. म्हणजे त्याला सावली पाहिजे, त्याची सावली मिळते, हळद चांगली आली. बरोबर. म्हणजे सगळे पिकं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, काहीच अडचण नाही. बरोबर. बरं, याच्या नंतर आता आपण मशागत झाल्यानंतर लागवड झाली आपली, त्याच्यानंतर आता पाणी व्यवस्थापन कसं करायचं, याला पाणी किती? पाणी व्यवस्थापन आपण पूर्ण ड्रीपद्वारे पाणी देतो.
पूर्ण ड्रिपच पूर्ण ड्रीपद्वारे, बरं फर्टिगेशन ड्रीपद्वारे. हा. आम्ही याच्यामध्ये जर आपला फर्टिलायझरचा विचार जर केला हम्म. तर आपण FYM प्रत्येक झाडाला आतापर्यंत 50-50 किलो FYM हम्म. चर खुद दिलेला आहे. बरं म्हणजे 2 वेळा दिलेला आहे. बरं, एक बरं, आता हे आता पीक निघालंय. हम्म. आता याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एकदा आणि हम्म. जानेवारीमध्ये बरं. हो फर्टिलायझेशन करू मॅन्युअर शकतो आपण. देतो आणि रासायनिक खत देखील देतो. हम्म. आता पाव किलो आपण रासायनिक खत देखील दिलेलं आहे. हम्म. पण जास्ती भर आमचा FYM आहे. FOM म्हणजे काय explain करू शकतो? कंपोस्ट कंपोस्ट खत आपलं दिलं. कंपोस्ट खत त्याला म्हणतो आपण. बरं तरी आता खर्च किती पकडू शकतो आपण याचा फर्टिलायझरचा असेल किंवा इतर खर्च जे आहे एका वर्षामध्ये किती खर्च येतो याला? आता सगळा मिळून आम्ही खर्च काढलाय की 50,000 दरवर्षी आपल्याला रिकरिंग एक्सपेंडिचर बस झालाय. 1 एकरसाठी एका 50,000 एकरसाठी खूप झाले. बस झाले. बरोबर. हो बरं आता हे जे याच्यानंतर आता जे महत्वाचा मुद्दा आहे हा. याच्यामध्ये कीड कुठली याच्यामध्ये अडचणी ठरते किंवा याच्यामध्ये नुकसान कुठली कीड करते? आता सुदैवाने याच्यावर किडीचा प्रॉब्लेम तेवढा नाही. हम्म. परंतु 2 याच्यामध्ये व्हेरी डेंजरस म्हणजे हानिकारक म्हणजे फार आजार मोठे शत्रू आहेत. हो. ते म्हणजे गेंडा भुंगा. हो. जो की आपला त्या झाडाची सुई खातो म्हणजे बरोबर. कोंबच खातो. ओके. दुसरा म्हणजे एक रेड पाम विविध म्हणजे लाल भुंगा म्हणून एक आहे. हा हा. तो तर एवढा घातक आहे तो संपूर्ण झाडच खलास करतो. म्हणजे सर्वात मोठं नुकसान तेच करतं तेच याच्यामध्ये. मोठं नुकसान करतो. झाड कामात त्याला जर नाही पाहिलं तर कम्प्लीट झाडच जातं. पूर्ण झाड जाईल. हो हो. मग त्याच्यावरती काय सोल्युशन काय आहे मग त्याला सोल्युशन control आता करण्यासाठी? स्प्रिंग क्लोरोफायरिपास 50% हो. स्प्रे करायचं कंट्रोल होऊ शकतो याच्यामध्ये. बरं बरं. आता एक याच्यामध्ये की हे दोन भुंग्यापासून बचाव करण्यासाठी लागवडीपासून ते सारखं त्याला बिअरिंग येईपर्यंत त्याला काय म्हणजे डायग्नॉस्टिक केलंच पाहिजे. बरं. सर्विंग सकाळी झालंच पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष असणं प्लांट गरजेचं टू आहे प्लांट याच्यावरती. व्हिजिट केलीच पाहिजे. बरं बरं बरं. नाही तर मग ते भुंगा कधी लागेल काय सांगता येत नाही. प्रत्येक झाडावर आपलं लक्ष हो. असणं गरजेचं आहे ज्यादा याच्यामध्ये. नजर मग आमचा कार्यक्रमच असायचा की सकाळी गड्यांना काम आपण बी कुठे जमलं तर गड्यांनी राऊंड मारलाच पाहिजे. बरोबर आहे. हो डायग्नोस्टिक देणं केलंच गरजेचं आहे. पाहिजे. हो बरं सर आता याच्यानंतर आपलं कीड व्यवस्थापन घेतलेलं आहे आपण. याच्यामध्ये आता जे पॉलिनेशन म्हणतो आपण हा. आता जे पॉलिनेशनचं एक याच्यात महत्वाचं आहे तर हे हो. कोणत्या महिन्यामध्ये करतो आपण हो, आणि कशा हो. पद्धतीने करायचं नाही pollination? आता हा. पॉलिनेशनच्या अगोदर थोडीशी एक ऍक्टिव्हिटी सांगतो. या झाडाला असे दाबण्यासारखे काटे असतात. अरे वा. दाबण्यासारखे मोठे काटे. ते काटे काढल्याशिवाय आपल्याला पुढची कोणती आपल्याला बघायला प्रक्रिया भेटतील काय का ते काटे हो कसे प्रक्रिया आपल्याला करताच येत नाही येतात? बघा. आपण बघू आपण आता काटे हे जे कसे आहे आहेत. हा पहा. हे काटे काढलेले ब्रांच पण हा काटा बरं म्हणजे काढून टाकलेत हा. का आपण सगळे? हे काढलेच निकडचे. हो बरोबर आहे. या याला ह्याचे ऑपरेशन करण्यासाठी प्रक्रिया याला बरं म्हणजे पहिलं काम आपल्याला आता पॉलिनेशन वर जर बघितलं मध्ये काठी ती वर खूप मोठे काटे आहे त्याच्यामध्ये. काठी आहे चांगली बुंदाला. एकदम बुडाला या ठिकाणी हा. कनिश येतं. हा. कनिशाला ब्राऊन पेपरचं कव्हर आहे. मग ब्राऊन अंगाचं असते बरं. म्हणजे तपकीर रंगाचं आहे तर कव्हरेज असतं. ओके ओके. त्या कणसामधून असं त्या पॉकेट मधून ते पॉकेट जरा म्हणून आपण बॅग बॅग मधून ते कणीस बाहेर येतं फुटतो. म्हणजे फ्लॉवरिंग ते इंडिकेशन आहे त्यावेळेस पॉलिनेशन करायचं. म्हणजे फ्लॉवरच असतात ते हो फुलंच असतात. आपलं ज्वारीच्या कणसासारखं असते बरोबर. सेम. हो तर मग ते त्याच्यामध्ये आपल्याला जे नर हे आल्यानंतर त्याच्यावर नराचं पावडर असते. ते नराचं पावडर याच्यावर स्प्रे करायचं. बरोबर. नुसता प्युअर पावडर जमत नाही. त्याच्यामध्ये आपल्या तोंडाला लावायचं पावडर चारकोल प्रमाणामध्ये टाकावं लागतं. त्यामध्ये फक्त 20% आपलं ते पोलंड पावडर असते. बरं म्हणजे ही सगळ्यात महत्वाची जी प्रक्रिया आहे हीच आहे याच्यामध्ये. ठीक कारण पॉलिनेशन महत्वाचं आहे. प्रत्येक काटे काढणे प्रक्रिया महत्वाची आहे. पॉलिनेशन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ही बॅगिंग महत्वाची आहे. काटे काढणे पॉलिनेशन आणि बॅगिंग 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. दुसरी एक बेंडिंग आहे. आता याला बांधावं लागतं खालच्या फांदीला. पाहिजे बांधलं नाही मोडलं. कारण हे खूप वजनदार आहे. वजनदार म्हणजे 25-25 किलोचा घड आहे. ओके. ते बघा ना आता याचं बघा. हो बरोबर. आता हे जे एक लढ आहे 1.5 किलोची लढ आहे. बरोबर आहे. ही एक भरपूर याच्यामध्ये बघा आता किती लढी आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना किती भरपूर फळ आहे त्याच्यामध्ये. तर सर हे जे आता पॉलिनेशन झाल्यानंतर आता पॉलिनेशन जानेवारी महिन्यामध्ये याचं होतं. त्याच्यानंतर कधीपासून सुरुवात होईल याची हार्वेस्टिंग? ज्या दिवसापासून पॉलिनेशन केलं त्या दिवसापासून 4 ते 4.5 महिन्याला घड काढायला तयार होतो. आता जानेवारी मध्ये केलं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून मे मध्ये घड तयार होतो. म्हणजे जवळपास जानेवारी ते मे 5 महिन्यानंतर याचं घड तयार होतं. 4.5 ते 5 महिन्यात. बरोबर. 5 महिन्याला अगदी हार्वेस्टिंगला तयार होते.
हो. लगेच मे मध्ये म्हणजे होतं का त्याच्यानंतर थोडा नाही, वेळ लागू सुरुवात शकतो? होते. सुरुवात चालू होते याची. 15 मे पासून सुरुवात होते. तर सर आता हे जे बॅगिंग दिसायला आपल्या हा. याच्यामध्ये होय. ते ह्या आपल्या बॅगिंग कशामुळे केले त्याच्यामध्ये? नाही, हे फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे, हं. पावसापासून फळांचं संरक्षण व्हावं. बरोबर. कारण फळ हे नाशवंत आहे. हम्म. याला पाण्याचा स्पर्श झाला की सोडून जाते. खराब होऊन मग जाईल. याला बॅगिंग करावंच लागतं याच्यामध्ये. बरोबर. हो. आणि याची जी कॉस्टिंग आहे काय बॅगिंगची ती किती? 35 रुपयाची बॅग आहे. 25 रुपयाची एक बॅग. हो, म्हणजे 35 रुपयाची. मग 35. किती पूर्ण प्लॉट मध्ये 1 एकरचा किती खर्च पकडू शकतो आपण याचा? आता याच्यामध्ये तसं आपल्याला 10,000 खर्च होतो. 10,000 पूर्ण प्लॉट 1 एकरचा खर्च आहे त्याचा. हो, हो. ठीक आहे, म्हणजे तसा विचार केला तर काय खूप जास्त नाहीये, नाही, तसं कारण हे काही खूप नाही. महत्वाचं काम हो, करतंय हो, याच्यामध्ये. हो, हो. तर ठीक आहे. तर मित्रांनो, हे बॅगिंग पण महत्वाचं आहे याच्यामध्ये, कारण पावसापासून सुरक्षा करतं. त्यासोबत जे इतर काही आपण म्हणू शकतो वातावरणातून काय हो, अडचणी हो, येतात त्याची पण हो. सुरक्षा हे करतंय. तर ठीक आहे, असं हे याचं जे म्हणजे फायदा होतोय फायदा बॅगिंगचा. बॅगिंग. बरं, मग आता याचं मार्केट कसं आहे, म्हणजे कशा पद्धतीने मार्केटमध्ये जातं हे? हा. आता याच्यामध्ये मार्केटिंगची बाब म्हणजे आम्ही ह्या ठिकाणी काय केलंय, आमचे मार्केटिंग लोकलला होते. आता आम्ही रोडला स्टॉल लावला तिथं. बरं, तिथेही स्वतःच होतं. मार्केट हो. विकू शकतो आणि आपण. बेंगलोरला जातो माल, बरं. मुंबईला जातो, दिल्ली गाठली आम्ही आम्हाला द्वारे. बरोबर. हो, दिल्ली काय प्रमाणात पाठवून बघितलेलं आहे. आणि प्रॉब्लेम नाही. आणि असे लोकलला आउटलेट ओपन केले. बरं, म्हणजे आपण परभणी स्वतः शहरामध्ये. पण भरपूर माल विकतो आणि हो, मार्केटमध्ये हो, व्यापाऱ्यांच्या थ्रू पण. हो. तर आता बीटावर देखील जातो माल. बरोबर. आता सर्व जर आपण पकडला आपण तर सरासरी आपल्याला याच्यामध्ये भाव किती लागतो किलोचा जर विचार केला आपण आपण तर? 100 धरून चला. 100. हा, हो. सरासरी भाव 100. 70 ते 100 जाईल म्हणला तुम्ही, बंपर उत्पन्न येतं याचं. एका झाडाचं उत्पादन जे आहे तर ते किती आहे? एका झाडाचं आम्ही रेकॉर्ड केलं पोटॅशियम 3 क्विंटलचं. अरे बापरे! एक झाड आता जास्तीत जास्त 3 क्विंटल देऊ शकतं. आपलं ठीक आहे, आपण 75 किलो धरा, 1 क्विंटल धरा. 1 क्विंटल आता पकडलं याचेच आपण. बघा बरं तुम्ही, आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कडे याच्यामध्ये. 10 कडे. या झाडामध्ये बरं. 10ला जरी समजा आपला 15 किलो धरा, 15 हो. 50 1.5 1.5 क्विंटल. क्विंटल एकच झाड सोडून द्या 1 क्विंटल. बरोबर. 1 क्विंटलचा भाव 100 रुपये किलो प्रमाण धरा, 10,000 रुपये झाले. 10,000 रुपये एक झाड कमीत कमी देऊन चाललंय. त्याच्यामध्ये आता तुम्ही जे 3 क्विंटल म्हणला ते तर जास्तीत जास्त ते आहे. जास्त काय हो, झाडाला रेकॉर्ड काही केलं झाड आम्ही. जास्त आहे. बरोबर. हो, हो. तर आपण एका झाडाचं जर उत्पादन आपण म्हणजे 1 क्विंटल 10,000 रुपयाचं झाड, तर आपण एका एकर मध्ये जवळपास 50 झाडं पकडू आपण उत्पादन 50 देणार. करा घ्यायचा. तर 50 5 लाख. 5 लाख रुपये कमीत कमी हो. देऊन चाललंय हा. एक एकर आहे आम्ही. मात्र याला एक आहे याच्यामध्ये, हा. हे पीक पावसाळ्यामध्ये काढायला येते. हो, म्हणजे जून, जुलै त्याच्यामुळे महिन्यामध्ये. आपल्याला याला हार्वेस्टिंग केलेला माल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. बरोबर आहे. आपण ते फार केलेलं आहे. आवश्यक आहे. हो. बरं. आता आमच्याकडे 40-50 पेटी टनचं कोल्ड स्टोरेज आहे आमच्याकडे. जवळपास आता किती आम्ही माल जातो त्याच्यामध्ये? हार्वेस्टिंग करून ठेवलंय मध्ये. आता किती माल आहे त्याच्यामध्ये पूर्ण? आता याच्यामध्ये असं 20 टन, असं 20 15-20. टन माल त्याच्यामध्ये ठेवलाय आपण. हो, ठेवलं. बरोबर. म्हणजे हे पण महत्वाचं आहे आपल्याला जर ही लागवड करायची असेल, कारण मार्केटमध्ये सगळ्या शेतकऱ्याचा माल हो. जर आला. बरोबर आहे. त्यावेळेस मार्केट पडलेलं असं 70 रुपये 50 रुपये द्यावं लागते. बरोबर. मग तशा मग ठिकाणी आपल्याला अशा कोल्ड वेळेस स्टोरेज. कोल्ड स्टोरेज म्हणजे एक फार मोठा सपोर्टिंग डिवाइस आहे ती. बरोबर आहे. हा. म्हणजे आपल्याला ही जर लागवड करायचा विचार करत असाल शेतकरी बांधवांनो, हम्म. तर आपल्याला अगोदर कोल्ड स्टोरेजची पण तयारी करणं गरजेचं आहे. आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण आपण जर कोल्ड स्टोरेज नाही केलं तर मग ऐनवेळी मार्केट पडलं तर मग त्या भावातच आपल्याला ते माल तिथं द्यावा हो लागेल. ना, हो ना. बरोबर आहे. मग सर आता आपण 1 एकरचा विचार केला तर जवळपास 5 ते 6 लाख रुपये उत्पादन आहे आपलं. 1 एकरचा खर्च पकडला तर 50,000 रुपये आहे. हं. मग आपण जे पारंपरिक पिकं पकडतोय त्याच्यापेक्षा हे किती फायद्याचं पीक आहे? फायदेशीरच आहे. फायदेशीर पीक आहे आपलं. फायदेशीर म्हणजे हायटेक असल्यामुळं ढिलाई याच्यात बिलकुल जमत नाही. बरोबर आहे. लक्ष असं देणं लक्ष गरजेचं आहे घालावंच याच्यामध्ये. खूप लागतं लक्ष देणं याच्यामध्ये. गरजेचं आहे. बरोबर आहे. नाही, आता याच्यामध्ये हा एक मुद्दा राहिलाच की आपला. कुठला? हा, नाही, आतापर्यंत 5,000 शेतकरी व्हिजिट करून घे, 5 ते 6,000. आता आम्ही काय रेकॉर्ड नाही केलं. म्हणजे आपल्या शेतामध्ये खूप. 5,000 शेतकरी आले आतापर्यंत. खूप त्याचा आनंद द्विगुणित होतो. पण बरोबर आहे. ज्यावेळेस रोपाची किंमत सांगितली की 4,000 रुपये मागावं, निरुत्साह होता. बरोबर आहे. म्हणजे हे मोठा एक हे आहे याच्यामध्ये की आपल्याकडे प्लांटिंग मटेरियल उपलब्ध कमी दरात झाला पाहिजे. आम्ही आणलं 4,000 रुपयात झाड आहे. बरं, म्हणजे 1 एकरचा जर विचार केला हा. आपण तर 2 2-2.5 लाख रुपये. 2.5 लाख तर costing. प्लांटिंग मटेरियल लागायला येतं. बरोबर आहे. हा हा. मुद्दा महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. कारण 1 एकर मध्ये मित्रांनो 2.5 लाख रुपयाचे नुसते रोप आहेत त्याचे. हा. त्याच्यानंतर इथं जर कॉस्टिंग जर पकडली आपण तर एक 80-90 हजार किंवा लाख रुपयापर्यंत पकडली तर जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्चच आहे याचा. शेतकऱ्याला जर टिश्यू कल्चरचे रोप जर समजा आता कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिले तर लोक मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी पुढे येतील. लागवड करतील भरपूर हो. लोक. मोठ्या प्रमाणात येतील त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि करायला हरकत नाही. आपल्याकडे आता
तुम्ही जे म्हणता तुम्ही काय सांगाल हं. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे मोसंबी टिकाव धरण झाली बरोबर तर त्या मोसंबीला पर्याय पीक होऊ शकेल. चांगली गोष्ट आहे हा. आपण करू शकतो. असं आहे ना. बरं सर याचं एक आपण जर जीवन बघितलं याचं पूर्ण तर हा. किती वर्षाचा कालावधी लागतो याला? पेरणी बहु वर्ष आहे, आता आम्हाला नाही अंदाज बरं बरं 30-40 वर्ष धरू आपण आहे तोपर्यंत आहे. हो बरोबर असं आहे ना. म्हणजे हा. तरी पण खूप मोठा कालावधी आहे. 20-22 मोठा जरी कालावधी पकडला आहे. आपण पण जसं मी आता थोडं माहिती घेतली होती याच्याबद्दल की याचा काळ किती आहे तर काही ठिकाणी 70-75 वर्ष पण हा. याचा कालावधी हा. सांगत होते. तर मग खूप मोठा कालावधी आहे मोठा मित्रांनो. कालावधी. म्हणजे एकदा आपण लागवड केली 3-3.5 हो, लाख हो. रुपयाची फक्त इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर वर्षानुवर्ष आपले 1-2 पिढ्या आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. फक्त आपल्याला हे पीक सुरुवातीपासून थोडं चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे आणि पारंपरिक पिकाला फाटा देऊन आपण असं काहीतरी नवीन करणं गरजेचं आहे. तरच आपण मित्रांनो चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि ह्या आधुनिक युगामध्ये चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो. मित्रांनो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आहे पूर्ण आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबत आहोत. सर तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे. पूर्ण विस्तारितपणे शेतकऱ्यांना माहिती दिली आपण. रिझर्वेशन तर काहीच नाही. हो, हो. मग ओपन रेटला सांगायचं बाबा असं आम्हाला भीती वाटत नाही की आम्ही त्याची माहिती कोणा सांगितलं करतील काय आपल्या कॉम्पिटिशन मध्ये काय बिलकुल नाही. काय विषय बरोबर नाही आहे. तो. करू शकतात असं सगळे. आहे. हां. काय याच्यामध्ये जे आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे, बरोबर. शहाणे करून सोडावे सकळ जन. हो बरोबर. हां. तुकोबारायाचा अभंगच आहे तो. बरोबर आहे. ठीक आहे सर. धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली तुम्ही. नमस्कार. भेटू नंतर कधी परत. आभार. धन्यवाद. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.